नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आजच्या या सेशन मध्ये स्वागत आहे। आजचा हा सेशन तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा ठरणार आहे। ज्या पद्धतीने आजकाल बघितलं तर आयटी क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस खूप प्रगती होत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा कल पण जास्त वाढलेला आहे। ज्या पद्धतीने इंजिनिअरिंगला काही विद्यार्थी जात आहेत, तर काही विद्यार्थी बीसीए ला जात आहेत, काही बीसीएस ला जात आहेत, काही पुढे जाऊन मास्टर डिग्री करतायत। तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम महत्वाची गोष्ट आहे सर्वांची की जी म्हणजे तुम्हाला आयटी क्षेत्रामध्ये जात असाल तुम्ही, तर तुम्हाला काही बेसिक फाउंडेशन कोर्सेस येणं किंवा लँग्वेजेस येणं गरजेचं आहे। जसं की तुमच्यासाठी तुम्ही जर पाहायला गेलात तर इतर ठिकाणी भरपूर साऱ्या लँग्वेजेस तुम्हाला पाहायला येतात, जसं की C++, सी लँग्वेज, जावा, त्यानंतर सर्वात महत्वाची लँग्वेज आहे ती म्हणजे पायथन। तर पायथन ही लँग्वेज आजकाल सगळीकडे आयटी पार्क मध्ये किंवा कंपन्यांमध्ये वापरली जाते। तर ही जर गोष्ट तुम्हाला इयत्ता 11वी मध्ये किंवा 12वी मध्ये जर शिकायला मिळाली आणि ती फ्री मध्ये बेसिक फाउंडेशन कोर्स किंवा फंडामेंटल कोर्स ज्याला आपण म्हणतो, तर तुमच्यासाठी गोष्ट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। तुम्ही यासाठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला जाणार असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्ही ही गोष्ट करू शकता आणि सध्याला जरी तुम्ही 11वी 12वी मध्ये कॉम्प्युटर विषय घेतला असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला हा कोर्स करता येतो आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे फ्री हा कोर्स दिला जातो। आणि ही एक नामवंत म्हणजे ज्याला आपण नामवंत क्लास म्हणू शकतो किंवा एक लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, ज्या ठिकाणी तुम्ही हा पायथनचा कोर्स मोफत करू शकता आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं। तर तुम्हाला याच्यामध्ये आपण आज जो सेशन घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स मध्ये माहिती मिळणार आहे की तुम्हाला हा कोर्स कुठे मोफत मिळेल आणि त्याचं तुम्हाला शेवटपर्यंत जे काही मॉड्यूल्स असतील ते पूर्ण कसे करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट कसं जनरेट होणार आहे हे तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर होऊन जातील। आणि ज्या गोष्टी तुम्हाला आता तुम्ही ज्या बेसिक गोष्टी शिकलेल्या आहेत त्या तुम्हाला इंजिनिअरिंगला किंवा बीसीएस ला गेल्यावरती तुम्हाला त्या नक्कीच उपयोगी पडतील। तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। जर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा डेस्कटॉपवरती क्रोम ब्राउझर ओपन करून या ठिकाणी पायथन ग्रेट लर्निंग अशा पद्धतीने कीवर्ड सर्च करायचा आहे। त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला ह्यामध्ये दोन लिंक दिसतील, एक फ्री पायथन कोर्स विथ सर्टिफिकेट आणि फ्री पायथन कोर्सेस विथ सर्टिफिकेट ऑनलाईन। तर याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या लिंकवरती क्लिक करायचं आहे, फ्री पायथन कोर्सेस विथ सर्टिफिकेट्स। तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्रेट लर्निंगची फ्री पायथन कोर्सेसची अशा पद्धतीने एक विंडो ओपन होईल तुमच्या समोर। त्यानंतर तुम्हाला जर तुमचं ऑलरेडी ग्रेट लर्निंग अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून डायरेक्ट तुम्ही तुमचे अकाउंट ओपन करू शकता। जर अकाउंट नसेल तर तुम्ही तुमच्या जीमेल वरून साइन अप करून तुम्ही तुमचे अकाउंट बनवू शकता। या ठिकाणी आता तुम्ही तुमचं साइन अप केल्यानंतर तुम्हाला तुमचं गुगल अकाउंट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन होईल। त्यानंतर अकाउंट क्रिएट झाल्यानंतर या ठिकाणी राईट हँड साइडला जो वरती कोपऱ्यात लॉग इन ऑप्शन दिसतोय त्या लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जीमेल अकाउंट सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर पुढे जाऊन तुम्ही कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करा। अशा पद्धतीने लॉग इन झाल्यानंतर जे काही तुमचा डॅशबोर्ड आहे तो अशा पद्धतीने दाखवला जाईल। याला तुमचे जे काही अकाउंट असेल ते अशा पद्धतीने दिसेल। त्यानंतर या ठिकाणी आता खाली आल्यानंतर थोडस पायथन फंडामेंटल फॉर बिगिनर्स हा जो कोर्स आहे या कोर्सला आपल्याला एनरोल करायचा आहे। या ठिकाणी आता आम्ही ऑलरेडी एनरोल केलेला आहे, त्यामुळे इथे रिझ्यूम हा पर्याय दाखवतोय, तर रिझ्यूम या पर्यायावरती क्लिक करा। जर तुम्हाला नवीन कोर्सेस कुठला एनरोल करायचा असेल तर एनरोल नाव या कोर्सवरती क्लिक करा। ह्याच्यामध्ये भरपूर असे कोर्सेस आहेत, OAPS इन पायथन, पायथन पांडाज, पायथन क्लासेस, फंक्शन्स इन पायथन, अशा पद्धतीने भरपूर असे पायथनचे बेसिक कोर्सेस आहेत। तर तुम्ही कोणताही कोर्स या ठिकाणी करू शकता। पहिल्यांदा तुम्ही सजेशन करतो की फंडामेंटल फॉर बिगिनर्स हा कोर्स पहिल्यांदा करून घ्या। या ठिकाणी एनरोल नाव या पर्यायावरती क्लिक करा। एनरोल नाव वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा जो काही कोर्स आहे तो एनरोल होऊन जाईल। एनरोल झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने खाली आल्यानंतर कंटेंट्स ह्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओज दाखवल्या जातील, इम्पॉर्टन्स अँड ऍप्लिकेशन ऑफ
प्रोग्रामिंग लँग्वेज, व्हेरिएबल्स इन प्रोग्रामिंग, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट, लुपिंग स्टेटमेंट. जे विद्यार्थी कॉम्प्युटर IT बॅकग्राऊंडचे असतील त्यांना यातल्या बेसिक गोष्टी माहीत असतील आणि जरी तुम्ही पूर्णपणे IT क्षेत्रात कधीच आलेला नसाल तरी सुद्धा तुम्हाला हा कोर्स समजून जाईल. आणि त्याचसोबत तुमचं जर मॅथमॅटिक्सचं लॉजिक किंवा मॅथमॅटिक्सच्या टर्म जर स्ट्रॉंग असतील तर तुम्हाला तुम्ही हा कोर्स टोटली 15 दिवसामध्ये सुद्धा पूर्ण करू शकता आणि तुम्ही पायथन मध्ये एक्सपर्ट होऊ शकता. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो कशा पद्धतीने लेक्चर असतं. इम्पॉर्टन्स अँड ऍप्लिकेशन ऑफ पायथन किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज आपण हे बघूयात किंवा डिसिजन मेकिंग स्टेटमेंट बघूया. आता यावरती तुम्ही कंटेंटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर जो काही कंटेंट आहे तो कंटेंट अशा पद्धतीने ओपन होतो आणि या ठिकाणी तुम्ही जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता आणि याच्या नोट्स बनवून तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा आणि जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ डबल बघितला तरी चालतो. हा तुम्हाला लाईफ टाइम फ्री ऍक्सेस आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे काही शिकायचं आहे ते तुम्ही शिकून घेऊ शकता. आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्यानंतर आता तुमचा ज्या वेळेला पूर्णपणे हा कंटेंट पाहून होतो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असेसमेंट्स असतात ज्या की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. असेसमेंट म्हणजे तुम्ही या ठिकाणी कोर्स पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आता लॉक आहे हे परत अनलॉक होतं. त्यानंतर पायथॉन किट्स देऊ शकता म्हणजे तुम्हाला किती कोर्स समजलाय ह्याच्यावरती ही गोष्ट डिपेंड असते. त्यानंतर तुम्ही तुमचं सर्टिफिकेट क्लेम करू शकता. जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्हाला ग्रेट लर्निंग कडून सर्टिफिकेट दिलं जातं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा पायथॉन कोर्स अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. तुम्ही हा कोर्स नक्की करा. तुम्हाला याचा 100% पुढच्या वर्षी इंजिनिअरिंगला किंवा BCA ला BCS ला नक्की फायदा होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. थँक्यू सो मच.